परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. श्री मारुती काळूराम घारे, उमेदवार कडाव जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल. सौ सुषमा चेतन पवाळी, उमेदवार कडाव पंचायत समिती गड, निशाणी मशाल. श्री नितीन जयराम धुळे, उमेदवार वाकस पंचायत समिती गड, निशाणी घड्याळ. मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कडाव जिल्हा परिषदेमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि बाबू घारे हे आक्रमक उत्तर देणारं नेतृत्व आहे. त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना भाजपकडून होतोय का, याच अनुषंगाने त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांची भूमिका काय आहे, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. बाबू घारे तयार झालेले आहेत आक्रमक उत्तर देण्यासाठी. विरोधकांकडे स्वागत आहे विकासनामामध्ये. नमस्कार. खूप प्रचार जोर झालेले, सगळे परिवर्तनाच्या आघाडीमध्ये सगळे नेते सहभागी होते. कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? अंतिम टप्प्यात आलेले केवळ 4 ते 5 दिवस राहिले तुमच्याकडे. खूप चांगला प्रतिसाद मतदार बंधूंचा, भगिनींचा आम्हाला मिळून येत आहे आणि खूप परिवर्तन विकास आघाडीसाठी ते पोषक वातावरण या कर्जत तालुक्यामध्ये आणि कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये दिसून येत आहे. काय मुद्दे घेऊन चालले? मतदारांना काय अपील कराल? बाबू घारे का पाहिजे? मी जनतेमध्ये काम करणारा माणूस आहे आणि जनतेशी माझी एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. त्यामुळे जनतेलाही माहीत आहे की बाबू घारेला जर निवडून दिला तर हा पुढील 5 वर्ष नाही तर शेवटपर्यंत आमच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा हा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणून जनता माझ्यावरती 100% विश्वास ठेवून मला निवडून देईल. तुमचे मित्र असलेले सुदाम पवार तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले, त्याच्याकडे कसं पाहताय? आता त्यांना आरोपाशिवाय काही पर्याय राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे ते आरोप करू द्या. आपण विकासाच्या भूमिकेतून जनतेचा विकास, आपल्याला विकास साधता येईल त्यासाठी आपण पुढील काळामध्ये काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निवडणुकीनंतर जो कौल येईल तेव्हा आपण त्यांना उत्तर देऊ. सध्या कर्जत मतदारसंघामध्ये दादागिरी सुरू आहे. हे भगवान हिरी मिणे यांनाही काही मारहाण झाले असं तुमचं म्हणणं आहे. काय नेमकी मारहाण, कुठे कुठे मारहाण होते तुमच्या प्रभागामध्ये? कुठे पैसे पडतायत? तुम्ही पैसे कुणाला देताय? काय सध्या सुरू झालेलं आहे? वाईट गोष्ट आहे की लोकशाहीला कलंक आहे. जो कोणी म्हणजे माझा मित्र भगवान मुने पिंपलोलीचे उमेदवार आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा जनतेला कोणाही सामान्य माणसाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि अशा वेळेमध्ये उमेदवार असताना पोसरी गाव, तिथे आमदार महेंद्र थोरवेंचं निवासस्थान आहे आणि त्या गावामध्ये त्या उमेदवाराला तोंड बांधून मारहाण होते आणि कुठल्याही प्रकारचे ऍक्शन त्या गुन्हेगारांच्या वरती आतापर्यंत झालेलं नाही. हे खूप वाईट गोष्ट आहे. आणि काल रात्री सुद्धा शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी कडावमध्ये येऊन कडावमधील लोकांना शिवीगाली करण्याचं काम, म्हणजे दबाव टाकून शिवीगाली करण्याचं काम केलेलं आहे. सगळे असे दबाव तंत्र आमदारांच्या बाजूला मारा. कडाव देवस्थान जे आहे त्या देवस्थानाच्या परिसरामध्ये पैशाचा वापर, मारहाण, शिव्यागाळ, हे कसं काय सगळं? हो, आता तोडीफोडीचं खूप पैशाचं राजकारण चालू आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. त्यांनी किती जरी लाखो करोड रुपये वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी जनता ही परिवर्तन विकास आघाडीच्या बाजूने राहणार, त्यात काही तिल मात्र शंका नाही. कारण जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, जनतेतला माणूस पाहिजे. पण ज्या प्रकारे आरोप केले, सुदाम पवार तुमचे मित्र आहेत, वेगळे फार्म हाऊस आहे, हे कसं पाहता? म्हणजे त्यांना काय उत्तर द्यायचं आहे आता? नाही, त्यांना काय आरोप करायचे ते करू द्या. ते थोटाड आरोप आहेत. मी कालही पत्रकार बंधूंशी बोलताना सांगितलं, आरोप जे तुम्ही करताय त्याचा पुरावा एक समोर सादर करा. अजून आपल्याकडे निवडणुकीला 4 दिवस बाकी आहेत. मी घरी बसेल, एक सुद्धा दिवस बाहेर पडणार नाही जर एकही पुरावा तुम्ही आणला तर. सर, शेवटचा प्रश्न आहे, मतदारांना काय आवाहन कराल? सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे, मी तुमचा लहान भाऊ, तुमचा एक घरातील सदस्य म्हणून मला तुम्ही भरघोस असं मताने निवडून द्या. पुढील येणाऱ्या काळामध्ये मी तुमची सेवा करण्याचा मला एक संधी द्या आणि मी तत्पर 24 तास तुमच्यासाठी, कधीही मला कॉल करा. मी तुमच्यासाठी तुमच्या जे काही मला करता येईल तेवढं मी नक्कीच या मतदारसंघामध्ये, या कर्जत तालुक्यामध्ये नक्कीच करेल. शेवटी बाबू घारे विकासाच्या मुद्द्यानं मी निवडणूक लढत आहे. विरोधकांनी जे काही आरोप करतील ते करत राहू द्या. मी विकासावर बोलेल आणि जे काही आहे ते मतदार ठरवतील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी,
मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.